आज एक गोष्ट अगदी मनापासून खरं खरं सांगते. आजची ही रेसिपी माझी नाही बरं का. म्हणजे जरी मी शूट करत असले, तुम्हाला दाखवत असले, तरी सुद्धा ही रेसिपी माझी नाही. ही रेसिपी माझ्या आईची आहे, जी कित्येक वर्ष सेम प्रमाणामध्ये करतेय. कधीच तिच्या हातची चव ती बदलली नाही. प्रत्येक वर्ष आम्ही दिवाळीची वाट पाहतो, ते या चकलीसाठीच. या खमंग भाजणीच्या चकलीचा एक डबा कधी आम्हाला पुरलाच नाही. 2 मोठाले डबे बनवून ती ठेवायची. चकली अगदी संपत आली, तळाला अगदी भुगा, तुकडे राहिले ना, तरी शेवटपर्यंत ही चकली कुरकुरीत राहायची. ही रेसिपी शूट करण्याआधी ना, एकदा तिच्याशी बोलून घेतलं. म्हटलं, "सगळ्या ज्या काही तुझ्या टिप्स आहेत ना, कुठलंही सिक्रेट ठेवू नकोस, सगळं मला सांग." म्हणजे कसं, प्रत्येक एक गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचली, की माझ्या आईप्रमाणेच तुमची सुद्धा भाजण्याची चकली अशीच होईल. तिचं प्रमाण ना अतिशय साधं सोपं आहे. म्हणजे किलोचंही घ्या किंवा वाटीचं घ्या. चला, सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स मी तुमच्यासोबत शेअर करतेय. खूप वेळ न दवडता पटकन रेसिपीला सुरुवात करू. सगळ्यात आधी आपण भाजणी करायला घेऊयात. वजनी आणि वाटी असं दोन्ही प्रमाण सांगते, की जेणेकरून जरी तुम्हाला बिझनेस करायचा असेल, तुम्हाला ही चकली विकायची असेल, तरी सुद्धा तुम्ही करू शकाल. किंवा अगदी वाटीचं प्रमाण सुद्धा सांगितले, थोडं कमी प्रमाणात करायचंय, तरी सुद्धा करू शकाल. आता इथे आपल्याला तांदूळ मोजून घ्यायचा आहे. 2 किलोचं प्रमाण सांगते, की जेणेकरून तुम्हाला खमंग खुसखुशीत अशा चकल्या मनसोक्त एन्जॉय करता येतील. तर इथे बरोबर 1 किलो मी तांदूळ घेतलाय. जो तांदूळ मी रेशनचा तांदूळ घेतलाय. तुम्ही उकडीचा कुठलाही तांदूळ घेतला तरी सुद्धा चालेल किंवा जो आपण इडलीसाठी वापरतो, तो तांदूळ घ्यायचा. हा तांदूळ मी स्वच्छ निवडून घेतला. यानंतर 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि रात्रभर हा मी वाळवून घेतलाय. म्हणजे सगळ्या डाळी धुवून घेण्यापेक्षा फक्त तुम्ही तांदूळ नुसता धुवून घेतला तरी सुद्धा चालेल. बाकीच्या ज्या डाळी आहेत त्या फक्त तुम्ही ओल्या कपड्याने पुसून घेऊ शकता. तांदळाचं प्रमाण तर फिक्स झालं. आता एक सोपी ट्रिक ज्यामध्ये आपण वाटीचं प्रमाण बघणार आहोत. आता वाटीचं प्रमाण घेत असताना 4 वाट्या सेम आकाराच्या असायला हव्यात. या वाटीमध्येच आपण हे तांदूळ ओतून घेणार आहोत. म्हणजे समजा तुम्ही अर्धा किलो तांदूळ घेणार आहात, 1 किलोचीच तुम्हाला भाजणी करायची आहे, तरी सुद्धा अशी एक वाटी घ्यायची, की तांदळाचे 4 भाग होतील. म्हणजे कसं एकदा वाटीचं माप फिक्स झालं, की त्या वाटीनेच सगळ्या डाळी आपल्याला मोजून घेता येतील. हे 1 किलो तांदूळ 4 वाट्यांमध्ये अगदी परफेक्ट बसलं, म्हणजे माझी वाटीचं हे प्रमाण मला अचूक घेता येईल. आता या वाटीनेच आपण इतर साहित्य मोजून घेऊयात. लक्षात घ्या, 4 वाटी आपण इथे तांदूळ घेतलंय, म्हणजे हे 1 किलो तांदूळ आहे. अशी वाटी फिक्स केली, की मग किलोचं प्रमाण सुद्धा अगदी व्यवस्थित घेता येतं. 4 वाटी आपण तांदूळ घेतलं होतं, यासाठी 2 वाटी भरून इथं मी डाळ घेतली. ही हरभरा डाळ आहे. आता याचं वजन सुद्धा करून बघू. तर याचं वजन सुद्धा अगदी परफेक्ट अर्धा किलो भरायला हवं. तर इथे तुम्ही बघू शकता, बरोबर हे अर्धा किलोच भरलेलं आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का, की एकदा तुम्ही 1 किलोचं पॅकेट आणलं आणि वाटीने तुम्ही ते मोजून घेतलं, की मग पुढचं सुद्धा वजनी प्रमाणानुसार अगदी सोयीस्कर जातं. किंवा मग वाटीने घेतलं तरी सुद्धा ते परफेक्टच मोजता येतं. तुम्हाला अजिबातच कुठलंच कन्फ्युजन नको म्हणून सगळं प्रमाण म्हणजे किलोचंही आणि वाटीचंही असं दोन्ही प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलंय. तुम्ही तिथे जाऊन सुद्धा एकदा चेक करू शकता. आता यानंतर घ्यायची आपल्याला मुगाची डाळ. चण्याच्या डाळीमुळे ना पदार्थ खमंग होतो आणि मुगाच्या डाळीमध्ये तो खुसखुशीत होतो असं ती म्हणते. म्हणून मग मुगाची डाळ थोडीशी जास्त घ्यायची. 2 वाट्याला 1 वाटी अशी घेतलेली आहे. ही बरोबर पाव किलो भरली. आता यानंतर घ्यायची आपल्याला उडदाची डाळ. या उडदाच्या डाळीमुळे खमंगपणा, चिकटपणा आणि याचबरोबर कुरकुरीतपणा सुद्धा येतो. मेदूवडे कसे कुरकुरीत होतात, तशी ही चकली सुद्धा खमंग आणि कुरकुरीत होते. मूग डाळीच्या निम्मेच आपल्याला इथे उडदाची डाळ घ्यायची. जी भरली 126 ग्रॅम म्हणजेच पाव किलोच्या निम्म 125 ग्रॅम आणि वाटीच्या प्रमाणानुसार म्हणाल तर अर्धी वाटी घेतली. पोह्यामुळे चकलीला छान कुरकुरीतपणा येतो आणि चकली मऊ पडण्याची शक्यता थोडीशी कुठेतरी कमी होते. पोह्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता. आता इथे मी अर्धी वाटी घेतलंय, म्हणजे बरोबर 50 ग्रॅम घेतलेले आहेत. जेवढी आपण उडदाची डाळ घेतली, म्हणजे अर्धी वाटी घेतली, त्याच वाटीने अर्धी वाटी आपण पोहे घेतले आणि यानंतर आता साबुदाणा घ्यायचा. साबुदाण्यामध्ये चिकटपणा असतो आणि कुरकुरीतपणा खूप असतो बरं का. यामुळे हा साबुदाणा घ्यायचाच आपल्याला. अगदी शेवटपर्यंत चकली कुरकुरीत राहते. आणि आता हा साबुदाणा सुद्धा 50 ग्रॅमच आपल्याला घ्यायचा. साबुदाण्याला वजन थोडंसं जास्त असतं. यामुळे साबुदाणा अगदी तळाला पाव वाटीच भरतो. आता यानंतर आवर्जून आपण जे घालतो ते धने आणि जिरे. तर धने जिरे आपल्याला अगदी थोडंच घ्यायचे आहेत. पाव वाटी भरून आपल्याला इथे धने घ्यायचे जे भरतात 10 ते 12 ग्रॅम.
आणि यानंतर याच्या निम्मेच आपल्याला जिरं घ्यायचंय, फक्त 5 ग्रॅम. आता यानंतर ना मी आवर्जून यामध्ये घालते ते म्हणजे ओवा. नंतरही ओवा घातला तरी चालतो चकली बनवत असताना. पण आत्ता दळणामध्ये सुद्धा मी हा ओवा घालते. फक्त चमचाभर ओवा भाजणीला छान स्वाद देतो. आत्ता अगदी थोडक्यात आणि पटकन तुम्हाला माप सांगते. 1 किलो आपण तांदूळ घेतले होते. 1 किलो तांदूळाला अर्धा किलो चण्याची डाळ घेतली. अर्धा किलो चण्याच्या डाळीसाठी याच्या निम्मे आपल्याला पाव किलो मुगाची डाळ घ्यायची आहे. मुगाच्या डाळीच्या निम्मे म्हणजे पाव किलोच्या निम्मे आपण 125 ग्रॅम इथे उडदाची डाळ घेतली, जी 125 ग्रॅम भरली. याच्या निम्मे म्हणजे अगदी एक 50 ते 100 ग्रॅम पर्यंत तुम्ही इथे पोहे घेऊ शकता. आणि पोह्याच्या निम्मे म्हणजेच 50 ग्रॅम इथे आपण घेतलेले आहेत साबुदाणा. आणि आता साबुदाण्याच्या निम्मे इथे मी घेतलेले आहेत धने, जे आहेत फक्त 10 ग्रॅम. आणि 10 ग्रॅमच्या निम्मे 5 ग्रॅम जिरं घेतलं आणि इथे फक्त एक छोटा चमचा ओवा घेतलाय. आता वाटीचं प्रमाण सुद्धा बघू. 4 वाट्या तांदूळ, 2 वाटी हरभरा डाळ, 1 वाटी मूग डाळ, अर्धी वाटी उडीद डाळ, अर्धी वाटी पोहे, पाव वाटी भरून इथे साबुदाणा घेतला. पाव वाटी भरूनच इथे मी अख्खे धने घेतले, धण्याच्या निम्मे जिरे घेतले आणि याच्याही निम्मे 1 चमचाभर इथे ओवा घेतला. आता गणित कसं आहे बघा, म्हणजे 1 किलो जर तुम्ही तांदूळ घेतले तर बरोबर 1 किलो हे बाकीचं जे साहित्य आहे ते सगळं भरलं पाहिजे. आता इथे जर सगळ्या साहित्यांचं वजन करून घेतलं तर अगदी एक 4 ते 5 ग्रॅम कमी भरलं जातं. म्हणूनच थोडेसे पोहे मी इथे वाढवतेय. म्हणजे कसं बरोबर 2 किलो ही भाजणी होईल. आता जर तुम्हाला एकाच किलोची भाजणी करायची असेल तर अर्धा किलो तांदूळ येतील आणि या प्रमाणानुसार बाकीचं जे साहित्य आहे ते बरोबर अर्धा किलो भरायला हवं. भाजणीसाठी लागणारं साहित्यांचं अगदी योग्य प्रमाण आपल्याला कळालं. आता यानंतर हे भाजून कसं घ्यायचं ते बघू. मध्यम फ्लेमवरती म्हणजे मीडियम फ्लेमवरती आपल्याला सतत हलवत हे तांदूळ भाजून घ्यायचे. प्रत्येक एक पदार्थ चांगला कडकडीत असा गरम व्हायला हवा आणि दाताखाली तो अगदी कुरकुरीत लागायला हवा इतपत आपल्याला हे भाजून घ्यायचंय. या पदार्थांचे रंग अजिबात आपल्याला चेंज करायचे नाही. तांदूळ इथे 1 किलो होता, पण यामधला अर्धाच तांदूळ मी इथे भाजून घेतेय. अर्धे अर्धे करत असे 2 बॅच मध्ये मी इथे तांदूळ भाजून घेणार आहे. तांदूळ भाजत असतानाच इतर तयारी आपल्याला करून घ्यायची. म्हणजे इथे मी पेपर आधी अंथरून घेतलाय आणि यावरतीच एखादं सुती कापड अंथरून घ्यायचं, म्हणजे मग भाजणी यावरती काढता येते. नुसत्या सुती कापडावरती तुम्ही जर भाजणी काढून घेतली किंवा स्टीलच्या भांड्यामध्ये भाजणी काढून घेतली तर मात्र वाफेमुळे पुन्हा हा पदार्थ ओलसर होऊ शकतो आणि यामुळेच पदार्थ पुन्हा ओलसर झाले की मग भाजणी खमंग होत नाही, हवी तशी बारीक तळता येत नाही आणि खूप दिवसही टिकत नाही. जर भाजणी व्यवस्थित जमली तर अगदी 6-7 महिने सुद्धा ही चकलीची भाजणी आहे अशी टिकते. आता यानंतर हे तांदूळ सतत हलवत साधारण एक 4 ते 5 मिनिटांसाठी मी भाजून घेतले. आता एखादा तांदळाचा जे दाणा आहे तो खाऊन बघायचा, चांगला कडकडीत लागला की समजून घ्यायचे ते तांदूळ आपले परफेक्ट असे भाजून झाले. पण खाण्याआधी हा तांदूळ जो आहे तो आधी थंड करून घ्यायचा आणि यानंतरच खाऊन बघायचा. डाळी असू देत किंवा तांदूळ असू देत, भाजताना किंवा भाजल्यावरती सुद्धा ते थोडेसे मऊ असतात, त्यामुळे थंड करून घ्यायचे आणि मग खाऊन पाहायचं. तांदूळ आकाराने लहान असतो त्यामुळे तो पटकन भाजला जातो. तांदूळ फक्त एका ठिकाणी ढीग घालून ठेवायचा नाही, तर तो असा पसरून ठेवायचा म्हणजे पटकन थंड होतो आणि वाफही धरली जात नाही. आता तांदूळ आपले व्यवस्थित भाजून झाले, पसरवून ठेवले की यानंतर डाळी भाजायला घेऊ. तर सगळ्यात आधी आपण चण्याची डाळ भाजून घेऊ. चणा डाळ भाजायला थोडासा जास्त वेळ लागतो कारण ही साईजला थोडीशी मोठी असते. यामुळे चणा डाळ सतत हलवत आपल्याला भाजून घ्यायची आहे. चणा डाळ भाजत असताना सुद्धा याचा रंग चेंज होता कामा नये, पण ही चांगली कुरकुरीत अशी भाजायला हवी. यासाठी चणा डाळीला कमीत कमी एक 7 ते 8 मिनिट भाजण्यासाठी लागतात. मला माहिती आहे हा व्हिडिओ थोडासा मोठा होतोय कारण अजून आपल्याला चकली सुद्धा बनवायची आहे. पण व्हिडिओ जरी मोठा होत असला तरी सुद्धा एकदा तुम्ही हा बघितला की पुन्हा पुन्हा तुम्हाला इथे येऊन बघावं लागणार नाही. आणि जितका सविस्तर मला सांगता येईल तितकं सविस्तर मी या व्हिडिओमध्ये क्लिअर करतेय. यामुळे कुठलीच मला शंका घ्यायची नाहीये किंवा कुठल्याच ट्रिक्स मला इथे स्किप करायच्या नाहीये. सगळंच कसं सविस्तर तुमच्यापर्यंत पोहोचलं की मग चकली करताना तुम्हाला कुठलीच अडचण येणार नाही. आता इथे डाळ सुद्धा मी खाऊन बघितली, चांगली कुरकुरीत झालीये. हे सुद्धा भाजून तांदळासारखीच हे सुद्धा पसरवून घेऊ, म्हणजे मग व्यवस्थित वाफ सुद्धा निघाली जाईल, चांगली थंड सुद्धा होईल. यानंतर आपण मुगाची डाळ भाजून घेऊ. मुगाची डाळ किंवा उडदाची डाळ ही पटकन भाजली जाते कारण ही साईजला लहान असते. तर इथे डाळ सुद्धा अगदी परफेक्ट अशी माझी भाजून झालेली आहे. आता याच पद्धतीने इथे उडदाची डाळ सुद्धा मी भाजून घेणार आहे.
तर डाळ थोडीशी मी खाऊन बघितली, चांगली कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतली. आता थंड होण्यासाठी या कापडावरती काढून ठेवूयात. आता यानंतर आपल्याला साबुदाणा भाजून घ्यायचा आहे. तर साबुदाणा थोडासा मोठा असतो साईजला, थोडासा जास्त वेळ लागतो. साबुदाणा भाजला की तो छान असा फुलला जातो. साबुदाण्याचा रंग सुद्धा आपल्याला चेंज करायचा नाही. छान असे टपोरे साबुदाणे दिसले की मग ते काढून घ्यायचे आणि आता पोहे भाजायला घेऊ. पोहे सुद्धा चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे. पोहे भाजले गेले की ते थोडेसे असे अकसले जातात आणि हाताला चांगले ते गरम लागतात. हाताने कुस्करून पाहिलं की चांगला याचा भुगा सुद्धा होतो. तर इथे पोहे सुद्धा आपले परफेक्ट असे भाजून झालेले आहेत. आता धने, जिरे आणि ओवा भाजून घेऊ. हे तीनही पदार्थ तुम्ही एकत्र भाजले तरी सुद्धा चालतात. पण धने थोडेसे साईजला मोठे असतात, पण तरी सुद्धा ते पातळ आणि हलके असतात. यामुळे ते लगेचच भाजले जातात. अगदी काही सेकंदात मी हे धने भाजून घेतलेले आहेत. आता यामध्ये जिरं सुद्धा घालू. हे सुद्धा धन्यासोबत काही सेकंद भाजून घेऊ आणि लगेचच यामध्ये ओवा सुद्धा घालू. यावेळेस तुम्ही गॅसची फ्लेम बंद करू शकता, कारण कढई भरपूर गरम आहे. या गरम कढईमध्येच हे सगळे पदार्थ चांगले सुवास येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तर इथे तीनही मसाले असे भाजून झालेत, हे सुद्धा काढून घेऊ. सगळं साहित्य चांगलं भाजून झालेलं आहे. आता हे संपूर्णपणे थंड करून घेऊयात आणि मगच एका भांड्यामध्ये ओतून घेऊ. संपूर्ण हे जे धान्य आहे ते संपूर्णपणे थंड झालेलं आहे याची खात्री आधी करून घ्यायची आणि यानंतरच गिरणीमध्ये दळण्यासाठी ठेवायची. गिरणीमधून दळून आणत असताना ही भाजणी आपल्याला तांदळावरती किंवा मग डाळीवरतीच दळून आणायची, किंवा अगदीच तुम्ही भाजणीवर असेल तर भाजणीवरती सुद्धा दळून आणू शकता. पण गव्हावरती, ज्वारीवरती किंवा बाजरीवरती अशी दळून आणायची नाही. संपूर्ण भाजणी चांगली थंड झाली की मिक्स करायची आणि मग ही दळून आणायची. तर इथे बरोबर 2 किलोची भाजणी मी दळून आणलेली आहे. इथे तुम्ही बघू शकता. जसं नेहमीच भाकरीचं पीठ असतं, अगदी त्याच पद्धतीने ही दळून आणायची. आता लगेचच चकली बनवायला सुद्धा घेऊ. आता चकली बनवत असताना वाटीचं आणि यानंतर वजनी असं दोन्ही प्रमाण सांगते. तर आज इथे मी अर्धा किलोच्या चकल्या बनवणार आहेत. या कपाच्या अंदाजानुसार किंवा घरामध्ये जी मध्यम आकाराची वाटी असते या वाटीच्या अंदाजानुसार बरोबर हे 4 वाट्या भरते. वाटी भरत असताना हलक्या हाताने ती दाबून भरायची, अगदीच खूप भुसभुशीत सुद्धा भरायची नाही. तर इथे बरोबर मी अर्धा किलोचं पीठ घेतलंय, जे भरलं बरोबर 4 कप. याच्या तुलनेमध्ये पाणी किती घ्यायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणूनच जरी वजनी तुम्ही पीठ घेतलं असलं तरी सुद्धा वाटीचं प्रमाण घ्यायचं, म्हणजे मग पाण्याचा सुद्धा अंदाज अगदी परफेक्ट येतो. तर चला आता उकड काढायला घेऊयात. आता जितके वाटी किंवा जितके कप आपण भाजणीचं पीठ घेतलं होतं तितकेच वाटी आपल्याला पाणी सुद्धा घ्यायचंय. 4 वाटी भरून इथे भाजणीचं पीठ घेतलं होतं तर आपण तितकंच म्हणजे 4 कप भरूनच आपण इथे पाणी घेणार आहोत. या पाण्याला चांगली उकळी येईपर्यंत आपण हे पाणी गरम करून घेऊ. आता पाणी चांगलं कडकडीत असं गरम झालं की यामधला अर्धा कप पाणी आपल्याला काढून ठेवायचंय. हे पाणी आपल्याला जर लागलंच तर आपण पुढे वापरणार आहोत. पाणी चांगलं कडकडीत गरम झालं की मगच यामध्ये आपल्याला मसाले घालायचे. तर अगदी थोडीशी म्हणजे पाव चमचा भरूनच इथे मी हळद घातली. आता यामध्ये घालायची लाल मिरचीची पावडर, जी रंगाला थोडीशी कमी असते. आता इथे चकली आम्हाला थोडीशी जास्त तिखट आवडते, यामुळे चकलीच्या अंदाजानुसारच जो मसाल्यातला चमचा असतो यानुसार मी 4 चमचे भरून इथे मी लाल मिरची पावडर घातली, किंवा यापेक्षा जास्त किंवा कमी तुम्हाला करायचं असेल मसाल्याचं प्रमाण तर तुम्ही करू शकता. यामध्येच आपल्याला चवीपुरतं मीठ सुद्धा घालायचंय. पाव चमचा आपल्याला यामध्ये हिंग घालायचे. हिंग आवर्जून घाला, चव छान येते. भाजणी करत असताना ओवा आपण घातलाच होता, म्हणूनच आता अगदी थोडासा म्हणजे अगदी पाव चमचाच ओवा घातला. यासोबतच प्रत्येक कपाला 1 चमचा असे 4 चमचे इथे मी पांढरे तीळ घातलेत. प्रत्येक कपाला 1-1 चमचा असं तेल सुद्धा आपल्याला घालायचंय. तर इथे पोह्याचा मी चमचा घेतलाय, असे 4 चमचे तेल आपण यामध्ये घालू. आता पाण्याला चांगली खळाळून उकळी येऊ द्यायची आणि यानंतर गॅसची फ्लेम पूर्णपणे लो करायची. आता यामध्ये लगेचच आपण भाजणी घालणार आहोत. भाजणी चांगली पाण्यामध्ये मिक्स होईपर्यंत गॅसची फ्लेम लोच ठेवायची आणि लो फ्लेमवरतीच भाजणी या पाण्यामध्ये चांगली आपल्याला मिक्स करून घ्यायची. ही कृती आपल्याला अगदी पटापट करायची. तर इथे भाजणी व्यवस्थित अशी मी मिक्स करून घेतली. लगेचच यावरती झाकण ठेवायचं आणि गॅसची फ्लेम सुद्धा बंद करायची. मोजून फक्त 15 ते 20 मिनिटांसाठी आपल्याला या भाजणीला वाफ द्यायची. यापेक्षा जास्त जर तुम्ही वाफ दिली तर चकल्या चांगल्या खुसखुशीत तर होतीलच, पण तेल मात्र या चकल्या खूप पितात. 15 ते 20 मिनिटांमध्ये उकड चांगली बसली जाते. आता ही कढईपासून थोडीशी मोकळी करून घेऊ आणि एका परातीमध्ये ओतून घेऊ. सुरुवातीला उकड खूपच गरम असते, यामुळे पेल्याच्या सहाय्याने थोडीशी अशी ही मळून घ्यायची, रगडून घ्यायची. हाताला सोसवलीत पण थंड झाली की मग हातानेच ही मळून घ्यायची. उकड मळत असताना जर तुम्हाला गरज वाटली तर जे साईडला तुम्ही पाणी ठेवलेलं आहे त्याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. हलकंसं हे अजूनही कोमटच आहे.
उकड इथे मी खूप घट्ट किंवा अगदीच खूप पातळ सुद्धा मळलेली नाही. जसं आपण भाकरीचं पीठ मळून घेतो, त्यापेक्षा हलकीशी मी घट्ट ठेवली आहे. उकड मळण्यासाठी शिल्लक ठेवलेल्या पाण्यापैकी पाव कप भरून पाणी मी वापरलेलं आहे आणि अजून पाव कप तसंच शिल्लक आहे. पिठाचे आपल्याला असे लांबट असे गोळे आधीच करून ठेवायचे आहेत, म्हणजे पटापट हे सोऱ्यामध्ये सुद्धा भरले जातात आणि आपला वेळ सुद्धा वाचला जातो. प्रत्येक एक गोळा करत असताना तो आधी थोडासा मळून घ्यायचा, चांगला मऊसूत करून घ्यायचा. हे जे उभे गोळे आहेत, ते असेच ओपन न ठेवता आपल्याला झाकून ठेवायचे. सोऱ्याला इथे मी तेल लावून घेतलेलं आहे आणि हा तयार केलेला एकसंत गोळा असा यामध्ये भरून घ्यायचा. गोळा एकसारखा असेल तर मग चकली पाडताना सुद्धा तुटत नाही. सगळ्या एकदम चकल्या पाडण्यापेक्षा किंवा भरपूर प्रमाणामध्ये एकदाच चकल्या पाडून घेण्यापेक्षा ना, मी काय करते, अशा 4 प्लेट्स घेते आणि या 4 प्लेट्सवरती चकल्या पाडून घेते. चकल्या पाडून घेतल्या की लगेचच त्या तळून घ्यायच्या, म्हणजे मग नेक्स्ट बॅच करून घ्यायची. यामुळे आपला भरपूर वेळ सुद्धा वाचला जातो आणि कोणाची मदत नसेल तरी सुद्धा एकट्याने करता येतं. चकल्या थोड्याशा मोठ्याच आकारामध्ये करून घेतल्यात. 4ही चकल्या इथे पाडून झालेल्या आहेत. आत्ताच मस्त याला काटे सुद्धा दिसतायत. या चकल्या तळून घेऊयात. चकल्या तळत असताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं? तेल मध्यम आचेवरती गरम करून घ्यायचं. तेल गरम झालं आहे की नाही यासाठी एक गोळा घालण्यापेक्षा चकलीचाच एक तुकडा यामध्ये घालायचा, म्हणजे अंदाज परफेक्ट येतो. सुरुवातीला भरपूर बुडबुडे येऊन हा गोळा असा अलगद वरती येतो. याचाच अर्थ आपलं तेल परफेक्ट असं तापलेलं आहे. सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत गॅसची फ्लेम लो करण्यापेक्षा मीडियम टू हाय वरती ठेवायची. लो फ्लेमवरती जर तुम्ही तळाल तर वेळ सुद्धा जास्त लागतो आणि चकल्या तेल सुद्धा जास्त पितात. एका वेळेस जेवढ्या कढईमध्ये मावतील तेवढ्याच चकल्या या तेलामध्ये सोडायच्या आणि तेवढ्याच तळून घ्यायच्या. चकली तेलामध्ये सोडल्यानंतर भरपूर याला बुडबुडे येतात. आता जोपर्यंत हे बुडबुडे संपूर्णपणे कमी होत नाहीत, तोपर्यंत चकली चांगली तळून घ्यायची. चकलीचा एकही घाणा जरी मऊ राहिला तरी सुद्धा कुरकुरीत तळलेल्या ज्या चकल्या असतात त्या नंतर कालांतरानंतर मऊ पडू शकतात. त्यामुळे प्रत्येक एक घाणा व्यवस्थित तळून घ्यायचा. चकलीवरचे बुडबुडे बऱ्यापैकी कमी झाले आणि ही चकली तेलावरती दिसू लागली की यानंतर पलटी करून दुसऱ्या साईडने सुद्धा छान तळून घ्यायची. साधारण एक 3 ते 4 मिनिटानंतर चकलीवरचे बुडबुडे बऱ्यापैकी कमी झालेत आणि चकली तळली आहे असं आपल्याला वाटतं. पण हे बुडबुडे जोपर्यंत पूर्णपणे कमी होत नाही ना, तोपर्यंत चकली अजिबात तेलामधून काढायची नाही. आत्ता सुद्धा चकलीचं तळण्याची प्रोसेस सुरू आहे. आता इथे तुम्ही बघू शकता चकलीवरचे बुडबुडे खूप कमी झालेत आणि ही चकली अशी तळाला जायला बसायला सुरुवात होते. यावेळेसच समजून घ्यायचं चकली हलकी झालीये, व्यवस्थित आतमध्ये सुद्धा तळली गेलीये. ही चकली तेलामधून काढून घ्यायची, निथळून घ्यायची आणि एखाद्या टिश्यू पेपरवरती तुम्ही काढून घेऊ शकता. तसे तर आपण उकड अगदी परफेक्ट काढली आहे, त्यामुळे या चकल्या अजिबात तेलकट होत नाहीत. भाजणीच्या चकलीला रंग सुद्धा खूप छान आलाय आणि काटे सुद्धा अगदी सुरेख आलेत. ही चकली दिसायला खूप सुंदर दिसते आणि तितकीच खुसखुशीत होते. हाताला कितीही चोळलं तरी तुम्हाला तेल याचं दिसणार नाही, कारण या तेलकट झालेल्याच नाहीत. चकलीचा तुकडा तोडून आतमधला पोकळपणा तुम्ही बघू शकता. अशी आतमध्ये जर पोकळ असेल तर समजून घ्यायचं चकली अगदी परफेक्ट आतमध्ये पर्यंत तळली गेली आहे आणि व्यवस्थित ती कुरकुरीत सुद्धा आहे. आशा करते की आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका खमंग रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त मस्त खात राहा.